हॅलो, नमस्कार. मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, ह्या पांढऱ्या फुल उमलले. मी त्या दिवशी तुम्हाला कळ्या दाखवल्या होत्या. हे पण उमलायला आले. किती मस्त वाटतंय बघा. आणि आज रविवार असल्यामुळं भाजीपाला आलेला आहे. आणि भाजीपाला आठवड्याभराचा असतो, म्हणजे 8 दिवसाचा भाजीपाला एकदमच घ्यावा लागतो. परत मुलांना डब्याला हे लागतात भाज्या. आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्यामुळं सगळ्यांच्या आवडीची एक एक भाजी जरी म्हणलं तरी भाज्या आणाव्याच लागतात. मुलं सगळ्या भाज्या खात नाहीत. जास्त तरी मुलांच्या आवडीचं बटाटा आणि भेंडी असंच भाज्या असतात. त्यांना जास्त भाजीपाला आवडत नाही, पण खातात जबरदस्तीनं. आणि मी हे सगळ्या व्यवस्थित डब्यात घालून ठेवत आहे. म्हणजे आता एकदा व्यवस्थित ठेवलं की नीट राहतं फ्रीजमध्ये ठेवायसाठी. आणि ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या त्याच ठेवायच्या. बटाटं, लसूण, कांदा हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि ते बाहेरच ठेवायचं. म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवू नये म्हणतात. आणि मिरची हे बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवत आहे. मला मुलगा मदत करू लागत आहे, आयुष. त्याला मी काम लावलंय की मला डबे आणून दे आणि भरलेले डबे नेऊन ठेव. आणि तो मदत करू लागत आहे आज. म्हणजे पटापटा होतं दोघांनी केल्यावर. आणि व्यवस्थित असा भाजीपाला एकदा भरून ठेवला म्हणजे आपल्याला एकदम लागेल तेव्हा आपण घेऊ शकतो. आणि फ्रेश पण राहतो. आणि असाच ठेवला ना उघडा तर मग ते व्यवस्थित राहत नाही. ही आहे घेवड्याची शेंग. ह्याला कोणी वरण्याची शेंग म्हणतं, कोण उसावरची शेंग म्हणतं. खेड्यात पहिलं ह्याला उसावरची शेंग म्हणायचे, कोणी घेवड्याची शेंग म्हणायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाण्याचं नाव वेगळं वेगळं असेल. आणखीन काय काय माहिती नाही. गेल्या वर्षी मी आता सध्या तुम्हाला तर माहितीच असेल की गुरुचरित्राचे पारायण चालू झाले, 2 दिवस झालं. आणि खूप बायका वाचायला पण बसले असते. तर मी गेल्या वर्षी पहिल्यांदा गुरुचरित्र वाचायला बसले होते पारायण केंद्रामध्ये. आणि अशा शेजारच्या ताई अचानकच आल्या होत्या माझ्याकडे. मी वाचणार आहे, तुम्ही पण वाचतात का म्हणून अचानक म्हणल्या. तर बरं झालं म्हणलं, ठीक आहे, मला वाचायचंच होतं. आणि योगाने मग मी त्यांच्यासोबत वाचायला पारायण करायला गेले गुरुचरित्राचं. आणि तिथं गेल्यावर म्हणजे खूप छान अनुभव आला मला. इतकं मन प्रसन्न होतंय ना वाचायल्यावर. देवाच्या गोष्टी कानावर आपल्या. आपण स्वतः त्या वाचलेल्या वेगळ्याच असतात. दुसऱ्याच्या ऐकण्यापेक्षा आपण स्वतः अनुभव घेतलेला वेगळाच असतो. आणि ते केंद्रात गेल्यावर तिथल्या ताई म्हणत होत्या की आपल्याला तुम्ही मनापासून करा, मग तुम्हाला अनुभव येईलच. की आपल्या जवळून देव येऊन जातात. आपण मनापासून करायला असतं आपल्या जवळून देव येऊन जातात. आणि त्याचा आपल्याला अनुभव पण येतो. म्हणजे आपल्याला जाणवतं ते आपल्या जवळून गेलेत. असं फुलाचा सुवास येणं, अगरबत्तीचा वास येणं, असं अनुभव येतो असं म्हणलं. तसं मला तिथं जाणवायचं पण. म्हणजे इतकं प्रसन्न वाटायचं. आणि कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही त्या टायमाला आपल्याला. म्हणजे आपण इतकं घाई गडबडीनं कामं उरकून लवकर जाणं हे आपल्याला छान वाटायला लागतं. म्हणजे आपल्याला आवडतं ते. एक एक प्रकारे आपल्याला त्याचा आनंद मिळतो. आणि तसंच मला गेल्या वर्षी झालं होतं. खूप छान वाटलं. आणि शेवटच्या दिवशी त्याचा नैवेद्य असतो. त्यात घेवड्याची शेंग बनवतात, याचा असतो. हे दत्त महाराजांना खूप आवडते शेंग. आणि त्या टायमाला मी ही भाजी बनवली. त्या टायमाला मला माहीत झालं होतं की हे दत्त महाराजांची आवडती भाजी आहे म्हणून. त्या टायमाला मला असं माहिती झालं होतं. म्हणजे आपण बाहेर गेल्यावर 4 लोकांमध्ये गेल्यानंतरच आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान मिळतं. आणि यावर्षी पण माझी इच्छा होती, पण थोड्या अडचणीमुळे मी काही बसू शकले नाही. असे काही अनुभव असतात. त्या टायमाला शेवटच्या दिवशी प्रसाद करताना असं वाटलं होतं की आता एवढ्या लवकर एवढ्या गडबडीनं मी कसा प्रसाद करणार, काय काय करणार, कसं होईल. पण म्हणतात का आपण एखादी इच्छा धरली तर आपल्या मदतीला देव पण येतो. तसंच झालं. आणि इतकं फास्ट सगळं झालं, इतकं लवकर झालं आणि इतका छान स्वयंपाक झाला. आणि पूर्ण नैवेद्य घेऊन मी केंद्रामध्ये गेले. मला इतका आनंद झाला त्यावेळेस. म्हणजे आपण ज्या गोष्टी ठरवत नाही त्या आपल्या मनापेक्षा जास्त चांगल्या होतात त्या टायमाला. आपल्याला खूप आवडायला लागतं. असा माझा अनुभव होता गेल्या वर्षीचा. संध्याकाळचा टाइम झालाय आता हे.
आणि आज काय स्पेशल बनवलं नाही म्हणून मी इथं गोल कांदा भजी बनवत आहे. असा कांदा मी चिरून घेतलाय बारीक. बेसन पीठ, मीठ, सोडा आणि ओवा सगळं घेतलंय मिक्स करून पिठामध्ये टाकून व्यवस्थित मी ते मिक्स करून घेतलंय आणि पीठ मोडून घेत आहे मी भज्याचं. आणि संध्याकाळच्या टायमाला असं गरम गरम भजी करत आहे. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं गरम गरम भजी खायला खूप छान लागतात. आणि मी भजी आता तेल गरम झाल्यावर भजी सगळे सोडून घेतले. ही गोल कांदा भजी खूप छान लागतात खायला आणि छान फुगतात पण व्यवस्थित प्रमाण झाल्यावर चवीला पण खूप छान होतात. त्यात थोडी कोथिंबीर टाकल्यामुळं त्याची टेस्ट वाढते आणखीन. आणि अशा पद्धतीनं मी कांदा भजी करून घेतलीत. तुम्ही ह्याच्यात मिरची पण कुटून टाकू शकता किंवा खोडून टाकू शकता आणि असे पण खूप छान लागतात. मी अशा प्रकारे सगळे भजी काढून घेतले. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.